एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत। हनी ट्रॅप प्रकरणामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय। ठाकरे सरकारला हादरे देणाऱ्या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली। जळगावात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातही वाकयुद्ध पेटलं। पण ज्या प्रफुल्ल लोढामुळे हा वाद पेटलाय तो माणूस नेमका आहे तरी कोण? लोढानं जामनेरमध्ये स्वतःचं साम्राज्य कसं उभं केलं आणि त्याचा राजकीय प्रवास कसा होता, या सर्व प्रश्नांचा आढावा घेतलाय थेट प्रफुल्ल लोढाच्या पहूर गावातून। पाहूयात। लोढा परिवार हा मूळचा पहूर गावचा। प्रफुल्ल लोढा यांचे वडील यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता। सोबतच ते काँग्रेसचे खंदे समर्थक होते। त्यामुळे या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी देखील पाहायला मिळते। मात्र प्रफुल्ल लोढा यांच्या बंडखोर भूमिकेमुळे त्यांनी आपले एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं आणि ते जामनेरमध्ये येऊन वास्तव्यास आले। आपण प्रफुल्ल लोढा यांच्या जामनेर येथील शिक्षक कॉलनी या उच्चभ्रू वस्तीच्या बंगल्याबाहेर आपण या ठिकाणी आहोत। सुमारे 1.5 कोटीचा हा बंगला जो आहे हा प्रफुल्ल लोढा यांचा या उच्चभ्रू वस्तीमध्ये पाहायला मिळतोय। याच बंगल्यात प्रफुल्ल लोढा यांचे 2 मुलं पवन व प्रतीक हे या ठिकाणी वास्तव्यात आहेत। सोबतच त्यांच्या पत्नी आणि नातवंड हे देखील या ठिकाणी वास्तव्यात आहेत। बाहेर जर बघायला गेलं तर याच ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांचा मुलगा पवन याची ही कार या ठिकाणी आहे। प्रफुल्ल लोढा यांचा मोठा मुलगा पवन याचं खरं तर महावितरण वीज बिलाचा कंत्राट आहे आणि लहाना मुलगा प्रतीक याची गॅस एजन्सी आहे। संपूर्ण हे जे साम्राज्य जे आहे प्रफुल्ल लोढा हे खरं तर जामनेरमध्ये आल्यानंतर व विविध राजकीय नेत्यांच्या जवळ आल्यानंतर हे संपूर्ण साम्राज्य जे आहे प्रफुल्ल लोढा यांनी निर्माण केलेलं आहे। सोबतच अनेक व्यवसाय देखील त्यांचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रफुल्ल लोढा व त्याचं कुटुंब हे जरी जामनेरमध्ये वास्तव्यात असलं तरी मात्र पहूर येथील जळगाव छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर प्रफुल्ल लोढाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी आहे। 4 मजली हे शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी असून गेल्या 5 वर्षापूर्वी एका भाजपच्याच पदाधिकाऱ्याकडून खरं तर या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी प्रफुल्ल लोढांनी या ठिकाणी जागा खरेदी केली होती। 4 कोटी रुपयाची जागा खरेदी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी या ठिकाणी करण्यात आली। गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी या शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण झालं आणि या ठिकाणी या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एकूण 4 मजले असून वरच्या मजल्यावरची 4थ्या मजल्यावरती या ठिकाणी खरं तर काही फ्लॅट आहेत आणि त्या फ्लॅटमध्ये काही भाडे तत्वावरती रहिवासी त्या ठिकाणी आहेत। दुसऱ्या मजल्यावरती खरं तर एक हॉल त्या ठिकाणी काढलेला आहे। अनेक कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं। सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात। त्यानंतर जे आहे दुसऱ्या मजल्यावरती जर पाहायला गेलं तर या ठिकाणी एका हॉस्पिटलची जागा आहे। आतमध्ये याच कॉम्प्लेक्समध्ये जे काही दुकानं आहेत त्यामध्ये काही दुकानं हे विक्री करण्यात आलेले आहेत तर काही दुकानं ही भाडेतत्वावरती त्या ठिकाणी आहेत। तर अजूनही काही दुकाने जे आहेत ते प्रफुल्ल लोढा यांच्या नावे या ठिकाणी आहे। सद्यस्थितीत या संपूर्ण शॉपिंग कॉम्प्लेक्सची जागा जर आपण पाहिली आणि याचा बाजार मूल्य जर पाहिलं तर सुमारे 12 कोटी रुपयाचं हे शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी प्रफुल्ल लोढाचं आहे। ज्या पद्धतीने पहूर गावामध्ये आपण प्रफुल्ल लोढा यांच्याबाबत माहिती काढली त्या दरम्यान खरं तर वडिलांचा जो व्यवसाय आहे तो करण्याचा निर्णय न घेता आपलं साम्राज्य वेगळं करण्याचा प्रयत्न प्रफुल्ल लोढा यांनी केला होता। मात्र दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण आर्थिक स्थिती मंदावल्यामुळे या ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांनी अनेक नेत्यांच्या सोबतीला जाऊन खरं तर पुन्हा आपलं हरवलेलं वैभव जे आहे ते पुन्हा मिळवलं आणि त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सभा असतील, अनेक बडे नेत्यांचे दौरे असतील, या प्रत्येक दौऱ्यामध्ये या ठिकाणी प्रफुल्ल लोढा हा उपस्थित असायचा। त्यामुळे राजकीय नेत्यांशी संबंध असल्यामुळे अनेक व्यवसाय करत जे आहे प्रफुल्ल लोढाने उभे केले आणि त्यानंतर खरं तर हे भव्य असं शॉपिंग कॉम्प्लेक्स हे देखील पहूरमध्ये उभारलं। पहूर गावातील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगणार? प्रफुल्ल लोढा खरं तर हे पहूरमधले रहिवासी आहेत। प्रफुल्ल लोढा यांना तुम्ही ओळखता आणि काय व्यक्तिमत्व आहे? आरोग्य दूत होते ते पहिले गिरीश भाऊचे काही संपर्क त्यांच्याशी होते। ते दाखवण्याचे कामं करणार होते त्यांच्यामार्फत आणि त्यांची गॅस एजन्सी फत्तेपूरला आहे। हो इथं आता ते म्हणजे पहिल्यापासून इथं रहिवासी म्हणजे मग आता ते म्हणजे मग जामनेरला गेलेले होते काही दिवस। काही ते राजकीय पॉलिटिशियन इथे त्यांना पार्टी उभी केलेली होती ग्रामपंचायतमध्ये। पण आता ज्या पद्धतीने त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत, महिला अत्याचारासारखे गुन्हे मुंबईत दाखल झालेले आहेत, आता पहूर गावाची नेमकी भावना काय आहे? काय इथलं वातावरण आहे?
ते काय आता ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे दादा, तो आपण काही सांगू शकत नाही. लोढा कुटुंबीय हे पहूर या गावातील खरं तर मोठं व्यावसायिक आणि राजकारणी कुटुंब म्हटलं जातं. त्यामुळे या लोढा कुटुंबाचं प्रस्थ जे आहे या ठिकाणी पाहायला मिळतं. अजूनही काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. दादा काय सांगणार, लोढा जे आहेत इथले व्यावसायिक ओळखता कुठले आपण? नाही, मी वापरचा आहे. काही ग्रामस्थ जे आहेत ते बाजूचे आहेत. मात्र या ठिकाणी आता प्रफुल्ल लोढा यांच्याबाबत आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा प्रफुल्ल लोढा आणि कुटुंब आपण ओळखता, आपण कुठले आहेत? काही लोक दादा कोणीच स्वभाव तुम्हाला हे बोलणार नाही, काही ताण नका द्या. कोणीच आता बघतोय की दबाव तंत्र असल्याचा आरोप देखील करत या ठिकाणी होतोय. बघू आपण अजून की काही ग्रामस्थ जे आहेत, कारण ज्या पद्धतीने जे आरोप प्रत्यारोप जे सुरू आहेत. दादा आपण व्यावसायिक आहात, काय सांगाल? लोढा कुटुंब जे आहे तिथलं व्यावसायिक कुटुंब मानलं जात होतं, मात्र आता काय नेमकं या गावाचं वातावरण आहे? काय अटक एवढंच माहिती, बाकी काही माहिती कशाबद्दल आहे काय. एक मोठं व्यावसायिक कुटुंब होतं लोढा, आता मात्र त्यांच्यावरती प्रफुल्ल व्यवसायात नवीन आहे, आम्हाला काही माहिती. बघतोय आपण की या ठिकाणी ग्रामस्थांच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहतोय. मात्र एकंदरीतच ज्या पद्धतीने आता प्रफुल्ल लोढा यांच्यावरती जे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामुळे कुठेतरी ग्रामस्थ देखील बोलण्यास झजावत आहेत. पण प्रफुल्ल लोढा यांच्याबाबत जे काही आता राजकारण्यांकडून नेत्यांकडून जे आरोप केले जातात, खरं तर व्यसनाधीन प्रफुल्ल लोढा यांच्यामुळे खरं तर अनेक काही गुन्हे त्यांच्यावर दाखल झाल्याचा जो आरोप होतो आहे. अनेक लोक आहेत पण बोलण्यास कोणी धजावत नाही आहे. पहूर गाव आहे, अजूनही काही बोलण्याचा आपण प्रयत्न करूया, त्यांच्याकडनं काही माहिती मिळते का? तर आपण कुठल्या गावाचे आहेत? दादा मी पाळते. नाही, तुम्ही कुठल्या गावाचे आहे? आपण बाहेर गावचे आहात तुम्ही? अच्छा. बघितलं तर पहूर बस स्थानक परिसरात आपण आहोत आणि या ठिकाणी अनेक ग्रामस्थ जे आहेत कुठेतरी कॅमेऱ्यासमोर येण्यास बोलण्यास धजावत असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीने आता या प्रकरणामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, या आरोप प्रत्यारोपावरून नेमकं आता या तपासात काय तथ्य समोर होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एकंदरीतच जामनेर आणि पहूर या दोन्ही गावांचा जर आपण आढावा घेतला तर कुठेतरी नागरिकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. कुठेतरी राजकारणामुळे या दोन्ही गावाचं नाव खराब होतं आहे, तरुणाईवर विपरीत परिणाम होते, असा देखील आरोप जो आहे तो ग्रामस्थांच्या या प्रतिक्रियेतून उमटत आहे. आता आपण आलो आहोत जामनेर शहरातील एक प्रमुख शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये, ज्या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणात जामनेर तालुक्यातील नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने प्रफुल्ल लोढा हा या ठिकाणी पाहतोय की अनेक राजकीय लोकांशी यांचा संबंध आहे, अनेक व्यावसायिक संबंध आहेत. त्यामुळे प्रफुल्ल लोढा नेमका कोण, लोकांना त्याच्याबाबत काय वाटतं आहे? दादा प्रफुल्ल लोढा तुम्ही ओळखता? हो. त्यांच्यावरती जे काही आता गुन्हे दाखल झालेले आहेत, काय वाटतं तुम्हाला? ते तर खूप आपल्या तालुक्याच्या बाहेर खूप काही नाव खराब होतं आहे, पुरा महाराष्ट्रभरात ही खूप चिंता करण्याची बाब आहे. बरं, तुम्हाला तरुणाला काय वाटतं नेमकं ज्या पद्धतीने करता हा गुन्हा दाखल झालेला आहे, कितपत त्या गुन्ह्यात तथ्य आहे, काय वाटतं? आता त्यांचं जे तथ्य आहे ते गुन्हा करणाऱ्याला आणि न करणाऱ्याला माहिती आहे. आणि ज्यांना कुणी अडकवलेलं असेल किंवा त्यांच्याकडून झालेलं असेल ते तरुण पिढीसाठी तरी म्हणजे कुणी राजकारणात सक्रिय होणार नाही, कारण की दबाव आणला जातो आहे. आणि दबावाचा प्रश्न असा असतो की कुणी सपोज घराच्या बाहेर आणि आईवडीलसुद्धा मुलांना राजकारणात पडू देणार नाही याच्यामुळे. नक्कीच अजूनही काही लोकांची आपण प्रतिक्रिया घेऊया. दादा ज्या पद्धतीने आता राज्यभरात हनी ट्रॅपचं प्रकरण जे आहे ते गाजते आहे, त्यामध्ये प्रामुख्याने जामनेरमधील प्रफुल्ल लोढा हे तुम्ही परिचित आहात? हो, प्रफुल्ल लोढा बरंच राजकीय प्रभाव आहेत त्यांचा. सध्या जी जामनेर म्हणजे एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं, एक शिक्षणाची पंढरी. पण जे आता हनी ट्रॅप प्रकरण गाजतं आहे, तर आता एक सध्या एक म्होरक्या सापडला आहे, पण त्याच्या आता एक सापडला म्हणजे अजून त्याचे धागेदोरे जामनेरपर्यंत आहेच आणि नंतर पुढे समजेल. अजूनही यापूर्वी प्रफुल्ल लोढाचं अशाच पद्धतीचे काही उदाहरणं आलेली आहेत, काही घटना आलेल्या समोर? हो, मागेसुद्धा एक त्यांचं पोक्सो अंतर्गत एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्यानंतर एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर अजूनसुद्धा चौकशीनुसार काय ते समोर येईलच. नक्कीच चौकशीनंतर काय ते समोर येईल असं मत जे आहे. खरं तर जामनेरमधील तरुण आहे त्यांना वाटतं आहे. या ठिकाणी आपण चहाच्या दुकानावर बघतोय की अनेक लोक बसलेले आहेत, यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. ज्या पद्धतीने अनेक लोक जे आहेत ते आपल्या या ठिकाणी मतं व्यक्त करत आहेत. दादा काय सांगणार, तुम्ही कुठले आहात? मी पहूरचा आहे. पहूर गावातले? पहूर गावातले लोढा कुटुंबीय आपण परिचित आहात? माझ्या जवळीकच आहे. ज्या पद्धतीने आता प्रफुल्ल लोढा यांच्यावरती जे आहे महिला अत्याचाराचे आणि पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहे, त्यानंतर आता काय नेमकं वातावरण आहे पहूरमधलं? पहूरमध्ये काय पूर्ण तालुक्यामध्येच
आजूबाजूच्या नातेवाईक पूर्ण महाराष्ट्रामधून मित्रपरिवार विचारत आहे की तुम्ही काय तुमचं म्हणजे गावामध्ये काय प्रकरण घडलं आहे, तालुक्यामध्ये काय आहे, आपले मंत्री साहेब यांच्याबद्दलसुद्धा म्हणजे अक्षरशः बदनामीसारखं आम्हाला हे होतं आहे की काय हे घडून पडलं म्हणून. अशा प्रकारे पूर्ण तालुक्यामध्ये वातावरण एकदम दूषित झालं आहे. लहान लहान मुलंसुद्धा ते TV लावली तर आईवडिलांना विचारताय की आई पप्पा हे हानी काय, हा ट्रॅप काय. म्हणजे एकदम अक्षरशः आता अगोदरचे आईवडील म्हणायचे किंवा तुम्ही ना बातम्या बघितल्या पाहिजे. आता बातम्या लहान लहान मुलांना दाखवायचे बी कशाच्या, प्रत्येक बातमीवर तेच दिसतंय. आणि आजूबाजूचे जो मित्रपरिवार आहे आमचा, नातेवाईक वगैरे, ते सर्व तेच विचारत आहे काय आहे, काय बदनामी आहे. बदनामी म्हटल्यापेक्षा प्रकारच काय म्हणून आम्हाला आता स्वतः अपमान वाटायला लागला त्या गोष्टीचा. खरं तर लोढा कुटुंब जे आहे ते व्यावसायिक कुटुंब मानलं जातं, राजकारणाशी देखील जवळचा संबंध मानला जातो. कशा पद्धतीने लोढा कुटुंबाचं जे प्रस्थ आहे ते जामनेर आणि पहूरमध्ये पाहायला मिळतं? लोढा कुटुंब पहूर आणि जामनेर तालुक्यामध्ये जर बघायला गेलं तर लोढा कुटुंबाचा चांगलाच प्रस्थ आहे. पण मग लोढा आजपर्यंत लोढा हे अपोजिशनमध्ये होते. आज हे प्रफुल्ल लोढा जे आहे ते आतापर्यंत भाजपमध्ये होते, भाजपमधून नंतर पुन्हा बाहेर गेले होते, आता पुन्हा भाजपच्या जवळ जाता जाता त्यांना अडकवलं कोणी, हा प्रश्न खरा महत्त्वाचा. आणि त्यांना अडकवता ते स्वतः अडकले का, हाही त्याच्या मागचा प्रश्न आहे. आणि ह्या सर्व दरम्यानमध्ये मीही पौरचाच आहे, आम्ही दोघं सोबतचे मित्र आहोत, मीही पौरचाच आहे. आम्हाला लाज वाटते की ही काय चाललं आहे, हे आमच्या तालुक्याचे आमदार, एवढे मोठे पॉवरफुल आमदार, आणि अशा गोष्टींमध्ये अडकतायत, हे कुठेतरी लाजिरवाणी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या आमदाराच्या नावाला हे असं शोभत नाही. एकंदरीतच यामध्ये कुठे राजकारण होतं असं आपल्याला वाटतंय, कारण की ज्या पद्धतीने आता जामनेर आणि पहूर ज्या ठिकाणचं वातावरण जे निर्माण झालं आहे, यातून काय वाटतं? राजकारण तर नक्कीच चाललं आहे. गेल्या 5 वर्षांपासून लोढा म्हणत होते की माझ्याकडे सीडी आहे. गेल्या 5 वर्षांनंतर आता 5 वर्षांनंतर हा प्रश्न उद्भवलेला आहे. मी मगाशी तेच बोललो की हा प्रश्न नक्की कोणी उद्भवलेला आहे, आणि ज्याने कोणी उद्भवलेला आहे हा प्रश्न, ते स्वतः त्या प्रश्नामध्ये अडकतायत का, ते स्वतःच्या जाळ्यामध्ये ते अडकतायत का, हा त्याच्या मागचा शोधायचा एक प्रश्न आहे. आणि आता अपोजिशनमध्ये पण अपोजिशनवालेही तो प्रश्न उचलत आहेत, आणि याचा 5 वर्षापासून हा प्रश्न निलंबितच चालला आहे. याचा आता उत्तर जनतेला मिळायला पाहिजे. मला काय वाटतं, कोणतं प्रकरण? जे की हनी ट्रॅपचं प्रकरण सुरू आहे राज्यभरात, हनी ट्रॅपची चर्चा आहे, त्यामध्ये कुठेतरी जामनेरचा प्रफुल्ल लोढा यांच्या माध्यमातून संबंध आला आहे. प्रफुल्ल लोढा यांच्यावर गुन्हा दाखल झालेले आहेत. काय वातावरण आहे नेमकं जामनेरचं? सगळी नौटंकी आहे. अमर अकबर अंथनीचा खेळ चालू आहे जामनेर तालुक्यात. हे सगळी नौटंकी चालवली आहे. हे या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, ते तिन्ही नौटंकी चालू आहे. काही तथ्य नाही त्याच्यात. आणखी त्या दोघांनाही अजून काही बोलायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? तसं मला पण तसं वाटतं, जसं सरांनी सांगितलं तर हे सगळं राजकारणी खेळावरती चालू आहे. जामनेर तालुक्यामध्ये लोकांचे मन भडकून देणं चालू आहे. बाकी कुठलाही त्याच्यामध्ये निष्कर्ष निघणार नाही अशी आम्ही जामनेरकरांची आशा आहे. या संपूर्ण हे सर्वसामान्य नागरिकांची प्रतिक्रिया घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. ज्या पद्धतीने प्रफुल्ल लोढा याच्यावरती जे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर जामनेर शहराचं वातावरण नेमकं काय आहे, नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत, हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीतच यामध्ये कुठेतरी सखोल चौकशी झाली पाहिजे, यामध्ये होत असलेलं राजकारण थांबलं पाहिजे, आणि जामनेर आणि पहूर या दोन्ही गावाचं ज्या पद्धतीने नाव जे आहे ते दूषित होत आहे ते कुठे थांबलं पाहिजे, अशी अपेक्षा जी आहे जामनेर आणि पहूरमधल्या नागरिकांची आहे. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.